नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर दिनेश कदम पाटील श्री या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन कृषी विभागाची एक महत्त्वपूर्ण जाहिरात पाहणार आहोत। मित्रांनो, विशेष म्हणजे ही जाहिरात माझ्या महाराष्ट्रातील सर्व तमाम मराठी व इंग्रजी स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांसाठी आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण आजची ही जाहिरात आहे। बऱ्याच दिवसानंतर आज या ठिकाणी स्टेनोग्राफर या पदाची जाहिरात आलेली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी काही मागे जाहिरात आली होती त्यानंतर आत्ताच थेट महाराष्ट्र कृषी विभागाची स्टेनोग्राफर पदाची जाहिरात आलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, पाहूया बघा महत्त्वपूर्ण या ठिकाणी जाहिरात, स्टेनोग्राफरची जाहिरात आहे। मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, मध्यवर्ती इमारत, पुणे 411001। कृषी आयुक्तालय व अधीनस्थ कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील लघु टंकलेखक व गट ब अराजपत्रितमधील लघुलेखक निम्न श्रेणी व लघुलेखक उच्च श्रेणी या राज्यस्तरीय संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता जाहिरात सन 2023, जाहिरात क्रमांक 01/2023, दिनांक 6/4/2023। मित्रांनो, या ठिकाणी फॉर्म भरायला ॲक्च्युअल सुरुवात जी आहे ती 6 एप्रिल ते पासून सुरू होणार आहे। शेवट दिनांक हा 20 एप्रिल राहणार आहे। मित्रांनो, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीनंतर थेट आत्ताच कृषी विभागाची स्टेनोग्राफर पदाची जाहिरात जी आहे ती नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे। डिटेल जाहिरातीचं स्वरूप जे आहे आता या ठिकाणी आहे, परंतु ॲक्च्युअल फॉर्म भरायला सुरुवात तुम्हाला 6 एप्रिलपासून आहे। मित्रांनो, तर बघा या ठिकाणी किती पदं आहेत, काय आरक्षण आहे, कोणासाठी कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, सर्व डिटेल्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। म्हणून मित्रांनो, पुनश्च एकदा मी आपणास सांगू इच्छितो की जर कुणी स्टेनोग्राफर नवीन उमेदवार असेल आणि त्यांनी अद्याप जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या, कारण इथून पुढचं डिटेल्स तुम्हाला कृषी आयुक्तालयाची जी काही स्टेनोग्राफरची भरती आहे याचं संपूर्ण डिटेल्स तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवर एकमेव स्टेनोग्राफर पदाविषयी मिळेल। मित्रांनो, त्यामुळं माझी सर्व स्टेनोग्राफरना एक आवर्जून विनंती आहे की अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्यावं मित्रांनो, जेणेकरून इथून पुढचे सर्व लेटेस्ट अपडेट हे तुम्हाला मिळतील। तसेच महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा भरतीचे अपडेटसुद्धा याच यूट्यूब चॅनलवर आपण देत असतो। मित्रांनो, तर बघा वेळ न घालवता पाहूया महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी। बघा पहिला मुद्दा, राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालय व अधीनस्थ विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क मधील लघु टंकलेखक व गट ब अराजपत्रितमधील लघुलेखक निम्न श्रेणी व लघुलेखक उच्च श्रेणी या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या www.कृषी.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 6 एप्रिल 2023 पासून दिनांक 20 एप्रिल 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत। या पदाकरिता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन म.क.सी. 1007 प्रकरण 36 दिनांक 10 जुलै 2008 नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करू शकतील। सदर पदांवरील भरतीकरिता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केल्या गेलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल। ऑनलाईन परीक्षेची तारीख कृषी विभागाच्या संकेतस्थळावर यथाअवकाश प्रसिद्ध करण्यात येईल। मित्रांनो, तर बघा या ठिकाणी मित्रांनो, परीक्षेची जी काही दिनांक आहे ती यथाअवकाश सांगितलेली आहे, परंतु लवकरच परीक्षा होईल। कारण मित्रांनो त्याचं असं आहे की काल परवाच म्हणजे कालच 3 एप्रिलला या ठिकाणी डिपार्टमेंटल जी काही होती कृषी सहाय्यकाची परीक्षा ती या ठिकाणी
पार पडलेली आहे आणि त्या सर्व परीक्षा हे IBPSनं घेतलेल्या होत्या. त्यामुळं आपलीसुद्धा परीक्षा IBPSच मार्फत होईल. त्याचा अधिकृत डिटेल्स मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला देईलच मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण जाहिरातीचा तपशील सविस्तर पाहूया. एकूण जागा किती आहेत, 80वर किती आहेत, 100वर किती आहेत आणि 120वर किती आहेत आणि नेमकं क्वालिफिकेशन काय लागते आणि विशेष म्हणजे अभ्यासक्रम काय असेल तो. त्यामुळं आता वेळ न घालवता अभ्यासाला सुरुवात करा. ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जो काही मंत्रालयाचा स्टेनोग्राफरचा पेपर अवघड गेलेला आहे त्या विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो धर्मदाय आयुक्त कार्यालय असेल, त्यानंतर आपलं दारूबंदी खातं असेल, या सर्व विभागातली भरती ही याच महिन्यामध्ये येणार आहे मित्रांनो. ओके, तर आता जी सध्या जाहिरात आहे त्याचं डिटेल्स पाहूया. या ठिकाणी बघा, कृषी व पदवी विभागातील कृषी आयुक्तालय व अधीनस्थ कार्यालयाच्या आस्थापनेवरील लघुटंकलेखक, लघुलेखक निम्न श्रेणी, लघुलेखक उच्च श्रेणी रिक्त पदे भरण्यासाठी रिक्त पदाचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे. 2.1 बघा, आता लघु टंकलेखक एकूण पदसंख्या 28, रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय सामाजिक समांतर आरक्षणाचे विवरणपत्र खालीलप्रमाणे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा की जे आपले लघु टंकलेखक पद आहे 80वरचं पद जे आहे आणि या 80वरच्या पदाच्या एकूण जागा आहेत 28 जागा आहेत 80वर मित्रांनो या ठिकाणी. तर पाहूया या ठिकाणी तपशील डिटेल. तर बघा, अनुसूचित जाती यासाठी एकूण पदे आहेत 4. त्यामध्ये 2 सर्वसाधारण, 1 महिला आणि 1 माजी सैनिक. तर बघा, अनुसूचित जाती SCला 4 जागा, त्यामध्ये 2 जागा सर्वसाधारण गेलेला आहे, जनरल SCला 1 महिलांसाठी आणि 1 माजी सैनिक आणि 1 जो आहे तो दिव्यांग कॉलममध्ये तो वेगळा दिलेला आहे. तर या ठिकाणी 1 जे माजी सैनिक आहे, तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मला तरी वाटत नाही की कुठलाही माजी सैनिक हा स्टेनोग्राफर असेल. त्याच्यामुळे ही जागा 101% माजी सैनिकाची ही SC जनरलला नंतर शेवटी कन्वर्ट होईल मित्रांनो. त्या म्हणजेच या ठिकाणी सर्वसाधारणला 3 जागा अनुसूचित जातीच्या मिळतील, पण सध्या तरी 2च आहेत. त्यानंतर अनुसूचित जमाती याला एकूण 2 जागा आहेत ST प्रवर्गासाठी 2. त्यामध्ये 1 जागा सर्वसाधारण आणि 1 जागा महिलांसाठी. विजा अला 1 जागा आहे आणि ती 1 जागा सर्वसाधारण. भजब, भजक, भजड, विमाप्र या म्हणजेच NTB, NTC, NTD आणि SBC या सर्व कास्टला 1-1 जागा आहे मित्रांनो. आणि त्या सर्व 1-1 जागा ह्या तुमच्या ज्या आहेत ते सर्वसाधारणला आहेत, जनरलला आहेत या जागा. ओके, महिला, पुरुष आणि इतरसुद्धा आरक्षणामध्ये ज्या त्या सर्वांना 1 जागा आहे. विजा अ, भजब, भजक, भजड आणि विमाप्र. त्यानंतर इमाव इतर मागास वर्ग जो आहे प्रवर्ग OBCच्या एकूण 5 जागा आहेत. त्यामध्ये 2 जागा या सर्वसाधारण, 1 महिला, 1 माजी सैनिक. ओके, आणि 1 जागा अंशकालीनला या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो. तर इमावची सुद्धा माजी सैनिकाची जागा 101% मित्रांनो. ही जागा इमाव जनरलला या ठिकाणी देण्यात येईल आणि अंशकालीन जो उमेदवार असतो तो सुद्धा स्टेनोग्राफरमध्ये माझ्या माहितीस तो मिळणार नाही. तो सुद्धा जो असेल तो इमावला जनरलला ती जागा जाईल. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS आणि EWS या ठिकाणी मित्रांनो 3 जागा आहेत. त्यामध्ये 2 जागा या सर्वसाधारणला आहेत आणि 1 जागा जी आहे ती महिला प्रवर्गाला आहे मित्रांनो. अराखीव पदे खुल्या गटासाठी एकूण 9 जागा आहेत आणि खुल्या गटामध्ये 9 जागापैकी सर्वसाधारणला 4 जागा आलेल्या आहेत. महिलांसाठी 3 जागा, माजी सैनिक 1 जागा आणि अंशकालीन 1 जागा. तर ही सुद्धा जे 1 माजी सैनिक आणि 1 अंशकालीनची आहे जनरलची, ह्या सुद्धा 2 जागा ओपन जनरलला शेवटी जाण्याची शक्यता आहे मित्रांनो. अशा प्रकारे बघा, एकूण 28 जागा जो आहे त्या लघुटंकलेखन शॉर्ट हँड 80वर ह्या जागा आहेत मित्रांनो. 28 जागा म्हणजे भरपूर झाल्या, कारण आपण पाहतो की स्टेनोग्राफरची जर जाहिरात निघाली तर 2-3 जाहिराती जागा असतात फक्त मित्रांनो. त्यामुळं 80वरच्या 28 जागा बऱ्यापैकी जागा आलेल्या आहेत कृषी विभागाच्या, कारण मोठ्या प्रमाणामध्ये कृषी विभागाची भरतीच झाली नव्हती. आणि हे सर्व पदं जे आहेत ते मित्रांनो चांगल्या जे काही आपले विभागीय कार्यालय आहेत त्या विभागीय कार्यालयाच्या या जागा आहेत मित्रांनो. तर बघा, लघु टंकलेखक शॉर्ट हँडच्या 28 जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो. याचं पुढे डिटेल्स आपण पाहणारच आहोत, मी पुढे सुद्धा सांगणारच आहे. त्यानंतर पुढे जाऊया. यामध्ये दिव्यांग प्रकारानुसार आरक्षित पदे
दिव्यांगत्व, अंध, अल्पदृष्टी यासाठी एक जागा जी आहे ती आरक्षित पद दिव्यांग उमेदवारासाठी ठेवलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे पुढचं काय वाचत बसत नाही आता. त्यानंतर बघा दुसरं पद जो आहे, पहिलं पद 80 वरचं झालं मित्रांनो. दुसरं पद लघुलेखक निम्न श्रेणी, एकूण पदसंख्या 29, रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय सामाजिक समांतर आरक्षणाचे विवरणपत्र खालीलप्रमाणे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, लघुलेखक जे आहे निम्न श्रेणी याच्या 29 जागा या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्यामध्ये बघा 29 जागामध्ये अनुसूचित जाती SC साठी 4 जागा, त्यामधील 2 सर्वसाधारण, 1 महिला आणि 1 माजी सैनिक. तर म्हणजे लघुलेखक निम्न श्रेणी म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 100 वरच्या ह्या 29 जागा आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातीला 4, त्यामध्ये 2 सर्वसाधारण, 1 महिला आणि 1 माजी सैनिक. या ठिकाणी सुद्धा 100 सर्टिफिकेट प्लस माजी सैनिक असा उमेदवार माझ्या माहितीस्तव तरी मिळणार नाही. ही जागासुद्धा ही एक जागा अनुसूचित जाती जनरलला शेवटी कन्वर्ट होईल. अनुसूचित जमाती ST साठी 2 जागा, त्यामध्ये 1 जागा सर्वसाधारण, 1 जागा महिला. विजा अ, भज ब, भज क, भज ड आणि विमा प्र या सर्वांना या ठिकाणी 1-1 जागा आलेली आहे मित्रांनो. म्हणजे NTB, VJA, NTB, NTC, NTD आणि SBC या सर्वांना 1-1 जागा आहे मित्रांनो 100ची. इमावला परत 5 जागा आहे, त्यामध्ये सर्वसाधारणला 2 जागा, 1 जागा महिला, 1 जागा माजी सैनिक आणि 1 जागा अंशकालीन कर्मचारी. या ठिकाणी सुद्धा OBCची माजी सैनिक आणि अंशकालीनची जागा OBC जनरलला या ठिकाणी कन्वर्ट होईल मित्रांनो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWSला या ठिकाणी 3 जागा आहेत मित्रांनो. त्यामध्ये सर्वसाधारणला 2 आणि महिलांना 1 जागा येईल. अराखीव पदे खुल्या गटासाठी एकूण 10 जागा, त्यामध्ये सर्वसाधारणला 2, महिलांना 3, माजी सैनिक 2, खेळाडू 1, प्रकल्पग्रस्त 1 आणि अंशकालीन 1. तर या ठिकाणी खेळाडू किंवा प्रकल्पग्रस्त हे उमेदवार मिळून जातील, परंतु परत खुल्या गटामध्ये माजी सैनिकाच्या 2 जागा आणि अंशकालीनची 1 जागा अशा 3 जागा माझ्या माहितीस्तव ह्या 100% खुल्या गटाला या ठिकाणी दिल्या जातील. ज्या माजी सैनिकाच्या जागा आहेत त्या प्रवर्गालाच त्या ठिकाणी दिल्या जातील मित्रांनो. आता या खुल्याच्या आहेत तर त्या खुल्यामधूनच भरल्या जातील, त्या कुठल्याही कॅटेगरीला जागा जाणार नाहीत. अशा प्रकारे बघा मित्रांनो 100च्या ज्या काही आहेत त्या 29 जागा आहेत, 29 100च्या आपल्याला या ठिकाणी, आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी या सर्व जागा उपलब्ध आहेत मित्रांनो. पुढे पाहूया 120च्या जागा. 120च्या अतिशय कमी जागा आहेत मित्रांनो. लघुलेखक उच्च श्रेणी, एकूण पदसंख्या 3, रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय सामाजिक समांतर आरक्षणाचे विवरणपत्र खालीलप्रमाणे. त्यामध्ये थेट बघा 3 जागा कोणाकोणाला आहेत तेच पाहूया सर्व पाहण्यापेक्षा. अनुसूचित जमाती STला 1 जागा आहे 120ची, NTDला 1 जागा आहे आणि इमावला 1 जागा आहे. खुल्या गटाला सुद्धा जागा नाही 120ची, म्हणजे 120च्या 3 जागा, STला 1 जागा, इमावला 1 जागा आणि या ठिकाणी अनुसूचित जमाती म्हणजेच ST, त्यानंतर NTD आणि OBC इमाव यांना 1-1 जागा आहे. खुला गट किंवा इतर कोणत्याही उमेदवाराला या ठिकाणी अर्ज करता येणार नाही. 120मध्ये त्यांना 80 आणि 100वरच या ठिकाणी आपल्याला आवेदनपत्र सादर करावे लागतील मित्रांनो. या ठिकाणी बघा महिलांचं सुद्धा आरक्षण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर महिलांचं आरक्षण घेण्यासाठी SC आणि ST हे 2 प्रवर्ग सोडून मग या ठिकाणी विजा अ, भज ब, भज क, भज ट, विमा प्र, इमा व, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा ओपनमधली मग महिला कोणतीही SC ST सोडून त्या सर्वांना 30% नॉन क्रिमिलियर या ठिकाणी काढावं लागेल. तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी स्टेनोग्राफरचा खुल्या गटातल्या महिलांच्या जागा मिळतील. ओके, यावर वाटल्यास मी नंतर अधिकृत माहिती तुम्हाला देतो आणि एक व्हिडिओसुद्धा बनवतो महिलांसाठी. आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, ते तुम्ही मला फोन करू शकता.
संध्याकाळी 8 नंतर केव्हाही. आणि मित्रांनो, या ठिकाणी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्याला क्लिक करून तुम्ही माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. महाराष्ट्रातलं एकमेव स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांचं टेलिग्राम चॅनल म्हणजे फक्त आणि फक्त आपलं चॅनल आहे. मित्रांनो, आगामी काळातील कृषी विभागातील जे स्टेनोग्राफर भरतीविषयी आहे त्या टोटल तुम्हाला नोट्स वगैरे सर्व उपलब्ध करून देण्यात येतील. पुढे पाहूया मित्रांनो. बघा या ठिकाणी पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी. जाहिरातीत नमूद केलेल्या पदसंख्येत व प्रवर्गनिहाय आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा सूचना वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणा सूचनांच्या आधारे प्रस्तुत स्पर्धा परीक्षेमधून भरावयाच्या पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदाच्या एकूण व प्रवर्गनिहाय पदसंख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी व त्यांचे नियंत्रण अधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत. महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, दिव्यांग तसेच अनाथासाठीचे समांतर आरक्षण शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील. 3.5 मुद्दा या ठिकाणी बघा काय मित्रांनो. महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्र राज्याचे अधिवास असल्याबाबतचे तसेच नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असल्याबाबतचे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. मी आत्ताच या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगितलं की नॉन क्रिमिलियरची जी काही मर्यादा आहे ती काल 31 मार्चला संपलेली आहे मित्रांनो. त्यामुळं SC व ST अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून बाकीच्या सर्वांना या ठिकाणी नॉन क्रिमिलियर दाखल करावं लागणार आहे. एखादी OBCची महिला असेल, NTC, NTD, SBCची महिला असेल, तिच्या महिलामधून 1 जागा आणि खुल्या महिलांच्या 2 जागा आहेत उदाहरणार्थ, तर त्या खुल्या गटातल्या जर 2 महिलांच्या जागा या कॅटेगरीच्या महिलांना पाहिजे असेल तर त्या ठिकाणी त्यांना नॉन क्रिमिलियर यस करणं गरजेचं आहे. आणि दुसरा मुद्दा की 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षातलंच नॉन क्रिमिलियर 30% जो काही सर्टिफिकेट आहे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे परिशिष्ट हे प्रमाणपत्र त्यांना सादर करावं लागेल मित्रांनो. हे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. ओके, यावर अधिकृत आपण व्हिडिओ बनवून वाटल्यास माहिती देऊया. बहुतांश मुलींना महिलांना नेमकं काय आहे हेच बऱ्याच जणाला माहीत नाही. बऱ्याचशा महिला म्हणतात की मी कॅटेगरीमध्ये आहे आणि मी महिला आहे म्हणजे मला खुल्या गटातल्या महिलांच्या जागा मिळतील. तसं नसते ताई. तर त्यासाठी तुम्हाला 30% नॉन क्रिमिलियर काढावं लागेल, तेव्हाच तुम्हाला जमेल. ओके, तर पुढे पाहूया या ठिकाणी मित्रांनो. पुढची सूचना या ठिकाणी. तर एखादी जात जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यास तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे अर्ज करतानाच उपलब्ध असेल तर संबंधित जात जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील. समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक SRV 1012 प्रकरण 16/12/16 दिनांक 13 ऑगस्ट 2014 तसेच शासन शुद्धीपत्रक सामान्य प्रशासन विभाग म्हणजे या ठिकाणी समांतर आरक्षणातलं जे आहे प्रकल्पग्रस्त, खेळाडू, भूकंपग्रस्त, माजी सैनिक यांच्यासाठीचा मुद्दा आहे तो. त्यानंतर EWSसाठी बघा महत्त्वाचा मुद्दा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील EWS उमेदवारांकरिता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक RA-ADO 40/19 प्रकरण 31/16 दिनांक 12 फेब्रुवारी 2019 व दिनांक 31 मे 2021 अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक असेल या ठिकाणी मित्रांनो. तर बघा या ठिकाणी पुढचा मुद्दा अद्यावत नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. तेच आता सांगतोय. अद्यावत नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले व अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तर EWS प्रमाणपत्र जे आहे स्टेट लेवलचं आपलं मित्रांनो इकॉनॉमिकल वीकर सेक्शन जे आरक्षण आहे मराठा समाजाला दिल्या गेलेलं आणि इतर कुठल्याही कॅटेगरी सोडून जे खुल्या गटातले आहेत
आर्थिक निकषावर जे आरक्षण दिलेलं आहे ते EWS, या EWSची सुद्धा कालमर्यादा कालच 31 मार्चला संपलेली आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांनासुद्धा नवीन प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे, या ठिकाणी काढून नंतरच फॉर्म भरावा लागणार आहे. ते सुद्धा 1 एप्रिलपासून सुरू झालेलं आहे मित्रांनो. त्यामुळं जे कोणी EWSमधले आहे त्या सर्वांनी लवकर प्रमाणपत्र काढा आणि फॉर्म भरू शकता तुम्ही. याच्या पात्रता राहिलेल्या आहेत ते मी पुढे सांगणारच आहे मित्रांनो. त्या अगोदर सर्वसाधारण सूचना आपण पाहत आहोत या ठिकाणी. त्यानंतर बघा पुढे, सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादामध्ये सवलत घेतलेल्या उमेदवाराच्या अराखीव खुला पदांवरील निवडीकरता विचार करण्याबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल. 3.11 अराखीव खुला उमेदवारांकरिता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रताविषयक निकष संदर्भातील अटीची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवारासह अराखीव खुला सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरिता विचार होत असल्याने सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसले तरी या अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गामधील संदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. तर बघा या ठिकाणी मित्रांनो की एखादा उमेदवार आहे आणि एखाद्या उमेदवारा समजा NTC, NTD, SBC यांना एकच जागा येते किंवा यांना जागा नाही असं गृहीत धरूत आपण या ठिकाणी. म्हणून उमेदवार काय करतो, त्याच्या कॅटेगरीतून फॉर्म न भरता खुल्या गटातून फॉर्म भरतो. परंतु या ठिकाणी स्पष्ट नमूद केलेलं आहे बघा या ठिकाणी मुद्दा क्रमांक 3.11 की उपलब्ध नसलेच तरीही त्यांच्या प्रवर्गासाठी आरक्षण पद उपलब्ध नसले तरीही त्यांच्या मूळ प्रवर्गातूनच अर्ज जो आहे तो अचूकपणे या ठिकाणी भरायचा आहे मित्रांनो. म्हणजे तुमच्या कास्टला जागा असो अगर नसो तरी तुम्ही तुमचा जो काही अर्ज आहे तो तुमच्या मूळ कॅटेगरीतूनच भरणे गरजेचं आहे. त्याचं प्लस बेनिफिट असं मित्रांनो, एकतर तुम्हाला चलन कमी लागेल आणि दुसरा मुद्दा, जर उद्या यदाकदाचित जागा वाढल्या कमी जास्त झाल्या ओके तर ती तुमच्या कास्टला जागा मिळेल. समजा एखादा NTCचा उमेदवार आहे आणि त्याच्या कास्टला जागा नाही म्हणून त्याने खुल्या गटातून अर्ज दाखल केला आणि पुढे चालून काय झालं, जागा कमी जास्त झाल्या आणि जागा वाढल्या आणि NTCला एखादी जागा आली, परंतु त्या उमेदवाराचा मुळात तर फॉर्म खुल्या गटातून आहे, मग त्याला NTCची जागा मिळेल का? नाही, असं होऊ नये म्हणून तुम्ही ज्या कॅटेगरीतून आहात मग तुम्ही कुठल्याही कॅटेगरीतून असू द्या त्या मूळ कॅटेगरीतूनच फॉर्म भरा, तुम्हाला जागा असो अगर नसो मायबाप हो, ही माझी तुम्हाला विनंती आहे. बऱ्याच उमेदवारांनी कालच्या मंत्रालयाला सुद्धा चुका केल्यात. आमच्या कास्टला जागाच नव्हती हो सर म्हणून खुल्या गटातून फॉर्म भरला म्हटले, ते चुकीचं आहे. लक्षात ठेवा बाळांनो, या ठिकाणी तुमच्या कास्टला जागा असो अगर नसो हे आपल्या कास्टमधूनच फॉर्म भरणे मित्रांनो. ओके, अशा कुठल्याही चुका तुम्ही फॉर्म भरताना करू नका. काही अडचणी असेल तर मी फोन नंबर दिलेला आहे, मला फोन करून विचारू शकता मित्रांनो. परंतु मी म्हणजे काय, मी काय देऊ नाही किंवा कुठलं काय 100% सांगणार नाही. स्वतः तुम्ही खातरजमा करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आवेदनपत्र सादर करा मित्रांनो. मी सांगतोय म्हणजे माझ्यावरही भरोसा नका ठेवू. ओके, म्हणजे स्वतः पडताळा करणं स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना फार गरजेचं आहे. ओके, चला वेळ नको आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होतोय. 3.12 मुद्दा पाहूया बघा मित्रांनो. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा 1950च्या कलम 20 अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल. तर या ठिकाणी तुम्हाला डोमासाईल जो आहे तो मुद्दा आवश्यक आहे. त्यानंतर बघा पुढचा मुद्दा, 865 गावातील उमेदवार महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातले जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतील. तर या ठिकाणी खेळाडू आरक्षण वगैरे हे सर्व तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. आता वेळ घालवत नाही. दिव्यांग आरक्षण, अनाथ आरक्षण असं जर पाहायला गेलो तर व्हिडिओ प्रचंड मोठा होईल मित्रांनो. 23 मिनटं झालेली आहे. तर बघा या ठिकाणी जे मूळ मुद्दा जे आहे वेतन, बघा वेतन जे 80, 100 आणि 120चं वेतन आहे तो वेतन या ठिकाणी दिलेलं आहे. 25,500 पासून सुरुवात असेल, 81,000, 100, 38,600 100साठी, तर 1,22,800. तर म्हणजे मोठ्या प्रमाणात वेतन आहे, चांगल्या प्रकारचं पद आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघा वयोमर्यादा जो महत्त्वाचा मुद्दा आहे. आता पात्रता आणि वयोमर्यादा जे आहे ते या ठिकाणी पाहूया मित्रांनो. तर बघा पात्रता, भारतीय नागरिकत्व असावं.
6.2 वयोमर्यादा. जाहिरातीत नमूद केलेल्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या तारखेस गणण्यात येईल. लघुटंकलेखक, लघुलेखक निम्न श्रेणी व लघुलेखक उच्च श्रेणी या पदासाठी किमान वय म्हणजे कमीत कमी 18 वर्ष असावे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षापेक्षा व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जे काही आहेत खुल्या गटातले त्यांना 38 वर्षापर्यंतच फॉर्म भरता येतो, परंतु कोविडमुळे 2 वर्ष या ठिकाणी शिथिल करण्यात आलेले आहे आणि कॅटेगरीला 43 वर्षच होतं, तर कॅटेगरीला 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतील. थोडक्यामध्ये बघा, कमीत कमी वय 18 वर्ष व जास्तीत जास्त खुल्या गटातून अर्ज करताना 40 वर्षापेक्षा जास्त नसावं आणि कॅटेगरीतल्या उमेदवारांचं 45 वर्षापेक्षा जास्त नसावं. जवळपास सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येईल मित्रांनो. आता दिव्यांग उमेदवारांना 45 वर्ष, पात्र खेळाडू 43 वर्ष, माजी सैनिक जो असेल तो 45 वर्षापर्यंत, अनाथ 43 वर्ष, अंशकालीन 55 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल. भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त 45 वर्षापर्यंत असेल या ठिकाणी. आणि दिनांक 3/3/2023 रोजीचा सामान्य प्रशासनाकडील शासन निर्णय अन्वये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत खुले व मागास प्रवर्गासाठी 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे मित्रांनो. तर ती या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा, शैक्षणिक अर्हता बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. जवळपास मला आता 20-25 फोन आले की सर नेमकी काय पात्रता. तर बघा, या ठिकाणी पात्रता सांगतोय. शैक्षणिक अर्हता व अनुभव. लघुटंकलेखक 80 साठी शॉर्ट हँड 80 साठी काय पात्रता आहे? माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे इयत्ता 10वी तुम्ही उत्तीर्ण झालेला असला पाहिजे. लक्षात ठेवा मित्रांनो, केवळ 10वीवर जे एज्युकेशनली म्हणतोय मी, शैक्षणिकदृष्ट्या सर्वात मोठं पद जर म्हणायला गेलो आणि सर्वाधिक पगाराचं, तर एकमेव स्टेनोग्राफर हे पद आहे मित्रांनो. तर बघा, केवळ 10वी उत्तीर्ण पाहिजे. दुसरं, लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र चालेल. म्हणजे आपल्या GCC बोर्डातलं चालेल, महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे जे देते ते, किंवा पॉलिटेक्निकचं सुद्धा या ठिकाणी चालेल मित्रांनो. आता बघा, मेन पात्रता जे कन्फ्यूज झालेत मुलं बघा की काय म्हणते मित्रांनो. बघा इथं की लघुलेखनाचा वेग 80 शब्द प्रति मिनिट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला देताना इंग्लिश टंकलेखनाचा वेग 40 मागितलं किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 मागितलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की ज्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी शॉर्ट हँड 80 झालेलं आहे तो उमेदवार काय करेल, इंग्लिश 40 झाल्याशिवाय त्याला 60 आणि 80चा फॉर्म भरता येत नाही. म्हणजे या ठिकाणी इंग्लिश स्टेनोग्राफरसुद्धा चालेल. ओके, आणि परत काय सांगितलेलं आहे, किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट. म्हणजे या ठिकाणी मराठी 30 टायपिंग असल्याशिवाय तुम्हाला 60 आणि 80 मराठी शॉर्ट हँडचा फॉर्म भरता येत नाही. म्हणजेच ह्या ज्या जागा आहेत मित्रांनो 80, 100 आणि 120च्या, हे मराठी आणि इंग्रजी स्टेनोग्राफर या दोघांसाठी सुद्धा आहेत. दोन्हीही कंपल्सरी असणं गरजेचं नाही. मराठी स्टेनोग्राफर किंवा इंग्रजी स्टेनोग्राफर या दोन्हीपैकी एक असेल तरीही चालते. काल परवा जी म्हाडाची भरती झाली त्यामध्ये सुद्धा आमचे 3 विद्यार्थी सिलेक्ट झाले. त्यालासुद्धा ह्या अशाच प्रकारचा क्रायटेरिया होता. आणि मग म्हाडाने त्यांनी काय केलं, तर म्हाडावाल्यांनी ज्यांच्याकडे मराठी स्टेनोग्राफर प्रमाणपत्र आहे त्यांचं मराठी शॉर्ट हँड घेण्यात आलं. ज्यांचं इंग्रजी शॉर्ट हँड आहे त्यांच्याकडून इंग्रजी स्किल टेस्टमध्ये इंग्रजी घेण्यात आलेलं आहे शॉर्ट हँड. आणि मग ज्यांच्याकडे मराठी इंग्रजी दोन्ही होतं तर त्यांना ऑप्शन ठेवलं की तुम्ही कोणतं शॉर्ट हँडची स्किल टेस्ट देता, मराठी का इंग्रजी, हे तुमचं तुम्ही ठरवा. तर ते विद्यार्थ्यांनी ठरवलं आणि त्यामध्ये आपल्या 3 विद्यार्थ्यांचं सिलेक्शनसुद्धा झालेलं आहे मित्रांनो. मानसी काळे हे जे विद्यार्थिनी आहे ती प्रथम होती ती, आणि त्यानंतर दुसरे 2 विद्यार्थी आहेत आणखीन. ओके, असो, चला जाऊ द्या, ते मोठेपणाचं काही गरज नाही. विद्यार्थ्याला माहिती आहे मी काय हो काय नाही ते कशी तयारी केलेली आहे. ओके, तर बघा, मुद्दा या ठिकाणी क्लिअर झाला असेल तुमचा. तरीसुद्धा माझ्यावर सुद्धा विसंबून न राहता मित्रांनो, जे काही
कृषी आयुक्तालयाची अधिकृत जाहिरात 6 एप्रिल रोजी प्रसिद्ध होईल फॉर्म भरायला तुम्हाला. तर फॉर्म भरताना काय मागेल तेव्हा आपल्याला सर्व स्पष्ट गोष्टी क्लिअर होतील. तरीसुद्धा या ठिकाणी मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी मेल जो आहे आयुक्त कार्यालयाला केलेला आहे, त्याचा खुलासा मिळाल्याच्यानंतर तोही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवेल. तरी तुम्हीसुद्धा या ठिकाणी एक वार वाटल्यास कृषी आयुक्तालयाचे जे काही हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्याला तुम्ही फोन करून तुम्ही विचारणा करू शकता. कारण स्पर्धा परीक्षेतील उमेदवार हा चाणाक्ष असला पाहिजे, सतर्क असला पाहिजे, स्वतःची लढाई त्याला स्वतः लढता आली पाहिजे. मी सांगतो म्हणून माझ्यावरही विसंबून न राहता प्रामाणिकपणे सल्ला देतोय मित्रांनो, तुम्ही स्वतः या ठिकाणी बघू शकता. परंतु माझं जेवढं ज्ञान आहे तेवढ्या याच्यानुसार मी तुम्हाला हे सांगतो आहे. ओके, तर बघा या ठिकाणी म्हणजे मुद्दा क्लिअर झाला. मराठी शॉर्ट हँड 80 चालेल किंवा इंग्रजी शॉर्ट हँड 80 चालेल, दोन्ही असेल तर उत्तमच आहे, काही अडचण नाही. अनुभव कसल्याही प्रकारचा मागितलेला नाही मित्रांनो. 120 मार्काची तुमची लेखी परीक्षा होईल आणि 80 मार्काची स्किल टेस्ट होईल. तुम्हाला स्किल टेस्ट येणं इथं गरजेचं आहे. 120 मार्क प्लस 80 मार्क यांचे एकत्रित करून अंतिम निवड यादी लावल्या जाईल मित्रांनो. चला वेळ न घालवता पुढे पाहूया मित्रांनो. बघा या ठिकाणी आता 100वर लघुलेखक निम्न श्रेणी 100साठी सुद्धा मित्रांनो सेम माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, लघुलेखनाच्या किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा म्हटलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे विषय संपला. तुमच्याकडे 100 इंग्रजी शॉर्ट हँडचं प्रमाणपत्र किंवा 100 मराठी शॉर्ट हँडचं प्रमाणपत्र चालेल. ओके, दोन्हीही उमेदवार या ठिकाणी क्वालिफाय आहेत मित्रांनो. पुढे पाहूया 120 लघुलेखक उच्च श्रेणी, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट, इंग्लिश टंकलेखनाचा वेग इथं 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र चालेल. तर मित्रांनो 80, 100, 120 तिन्ही वरच्या जागा मराठी आणि इंग्रजी दोन्हीही स्टेनोग्राफर उमेदवारांना आहेत. तरीसुद्धा आपण 6 एप्रिलला ज्यावेळी फॉर्म भरायला ॲक्च्युअल सुरुवात होईल तेव्हा संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होईल मित्रांनो. तर बघा निवड प्रक्रिया अतिशय महत्त्वाचा मुद्दा. निवड प्रक्रिया जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारसीसाठी पात्र असणार नाही. म्हणून मित्रांनो तुमचं जेवढं हायर क्वालिफिकेशन आहे ते सर्व हायर क्वालिफिकेशन फॉर्म भरताना तुम्ही नमूद करावं. 7.2 सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच तरतुदीनुसार राबविण्यात येईल. त्यानंतर सामान्य प्रशासन विभाग लघुटंकलेखक लघुलेखक उच्च श्रेणी निम्न श्रेणी सेवा प्रवेश 1997 नुसार असेल. तर बघा निवडीची पद्धत मित्रांनो, निवडीची पद्धत सर्व पदासाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा जी आहे ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षा होणार आहे मित्रांनो. सदर परीक्षेमध्ये किमान 45% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. तर लक्षात ठेवा 45% गुण पडणं गरजेचं आहे. मग तुम्ही खेळाडू असू द्या का माजी सैनिक असू द्या का 80कालीन असू द्या, मस्ट इम्पॉर्टंट 45%. ओके, 45% गुण तुम्हाला पडायलाच पाहिजे त्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेमध्ये मित्रांनो. आणि संगणक आधारित परीक्षेद्वारे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण व व्यावसायिक चाचणीमध्ये प्राप्त गुण अशी एकूण गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवाराची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणाच्या 85% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. व्यावसायिक चाचणी घेण्याबाबतचे स्थळ, दिनांक व वेळापत्रक कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर यथाअवकाश प्रसिद्ध करण्यात येईल. व्यावसायिक चाचणीचं म्हटलेलं आहे मित्रांनो, परंतु लेखी परीक्षा लवकरच होणार आहे. संगणक आधारित कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन, तर बघा या ठिकाणी 60 प्रश्नांची व 120 गुणांची असेल. त्यासाठी 75 मिनिटाचा कालावधी राहील. तर बघा 60 प्रश्न, वेळ असेल 75 मिनिटं आणि गुण असेल 120 गुण. म्हणजे एक प्रश्न आपल्याला 2 गुणांसाठी आहे मित्रांनो.
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देतोय. फॉर्म भरल्यानंतरचा मुद्दा बघा. पहिला मुद्दा आहे आपल्याला व्यवस्थित फॉर्म भरणे, काटेकोरपणे, कुठल्याही चुका न करता. दुसरा मुद्दा, फॉर्म भरल्याच्या नंतर लगेचच जो काही परीक्षा पद्धत आहे ती समजून घेणे. तर ऑनलाईन परीक्षा 60 प्रश्न आहे त्यामध्ये आणि एकूण गुण आहेत 120, म्हणजे एक प्रश्न 2 गुणांसाठी आहे मित्रांनो. ओके. आणि वेळ असेल या ठिकाणी 75 मिनटं जो आहे तो तुम्हाला वेळ आहे परीक्षेसाठी. बघा, लघुटंकलेखक, लघुलेखक, निम्नश्रेणी, लघुलेखक, उच्च श्रेणी, तिन्ही पदासाठी बघा अभ्यासक्रम. तिन्ही पदासाठीचा अभ्यासक्रम एकच दिलेला आहे. संगणक आधारित ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा कोण घेणार आहे ते सुद्धा सांगेल तुम्हाला लवकरच मित्रांनो. बघा या ठिकाणी क्रमांक 1 या पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 30 गुण ठेवून एकूण 60 प्रश्नांची व 120 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे प्रश्नसंख्या 60 आहेत. म्हणजे मराठी व्याकरण व शब्दसंग्रह 20, इंग्रजी 20, सामान्य ज्ञान 20 आणि बौद्धिक चाचणी 20. म्हणजे 20 प्रश्न या ठिकाणी असतील मित्रांनो. ओके. 20 प्रश्न मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाचे, 20 प्रश्न इंग्रजी व्याकरणाचे, 20 प्रश्न सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयाचे. तर मुळामध्ये मित्रांनो मराठी, इंग्रजी, जी के आणि बुद्धिमत्ता हे 4 विषय आहेत. आणि या 4 विषयामध्ये या ठिकाणी तुम्हाला 20 न पडता ते 15 प्रश्न पडेल. माफ करा, 15 ते 80 प्रश्न होतील. तर 15 प्रश्न असेल. 15 प्रश्न मराठी व्याकरण व शब्दसंग्रह, 15 प्रश्न इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह, 15 प्रश्न सामान्य ज्ञानचे आणि 15 प्रश्न बौद्धिक चाचणीचे. म्हणजे जो ग्रामसेवकाचा, कृषी सेवकाचा पॅटर्न आहे 15 चौक 60 हा असेल. आणि 120 गुणांची जो काय आहे ही परीक्षा असेल. त्यानंतर या पदासाठी एकूण 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. व्यावसायिक चाचणी, स्किल टेस्ट जी आहे ती 80 गुणांची, 120 लेखी, 80 गुणांची स्किल टेस्ट. प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या इयत्ता 10वीच्या दर्जाची असेल मित्रांनो. लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामधील एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवाराची निवड करण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर लेखी परीक्षेला 120 पैकी 110 मिळाले आणि तुम्हाला तुमचं लगेच सिलेक्शन त्या ठिकाणी होणार नाही, तर तुम्हाला या ठिकाणी व्यावसायिक चाचणीचे 80 गुणांपैकी किती गुण मिळणार याचे लेखी परीक्षेचे आणि व्यावसायिक चाचणीचे असे एकत्रित करून 200 गुणांपैकी तुमची अंतिम निवड या ठिकाणी केली जाईल मित्रांनो. तर अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती वेबसाईट ऑनलाईन कृषी.महाराष्ट्र.gov.in 6 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत तुम्ही जे आहे ते या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो. 6 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 20 एप्रिल 2023 रोजी 23:59 म्हणजे 12 वाजेपर्यंत फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर हे अशा प्रकारचं जे आहे ह्या सर्वसाधारण सूचना आहेत. फॉर्म भरण्याबाबतच्या देखील सूचना आहेत. ते डिक्लेरेशन तुम्हाला सुद्धा या ठिकाणी द्यावं लागणार आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा की हे हस्तलिखित डिक्लेरेशन आहे. तर मूळ मुद्दा तुम्हाला सांगतो की परीक्षा तुमची कोण घेणार, कोणती कंपनी परीक्षा घेणार आहे. तर तुम्हाला 101% सांगतो आहे मित्रांनो की तुमची परीक्षा जे कृषी विभागाची परीक्षा आहे ही IBPS घेणार आहे. त्याचं रिझन असं सांगतो आहे की काल परवा जी 3 एप्रिलला कृषी सहाय्यकाची डिपार्टमेंटल जी परीक्षा झालेली आहे कृषी पर्यवेक्षक पदाची, त्याचीसुद्धा परीक्षा ही IBPSनंच घेतलेली आहे आणि ही सुद्धा IBPSच तुमची स्टेनोग्राफरची परीक्षा घेणार आहे. तर याच्यामध्ये एवढेच पद न राहता मित्रांनो वरिष्ठ लिपिक हे सुद्धा पदाची जाहिरात येणार आहे. आणि आणखीन एक पद आहे पर्यवेक्षक पद आहे. त्या पर्यवेक्षक पदाची सुद्धा जाहिरात या ठिकाणी 6 एप्रिल रोजी उपलब्ध होईल मित्रांनो तुम्हाला. ओके. तर हे डिटेल तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे मित्रांनो. IBPS पॅटर्ननुसार तर IBPS हे 100% या ठिकाणी परीक्षा घेणार तुमची. कारण बघा तुम्ही त्यानंतर तुम्हाला कळेल की मी काय म्हटलेलं होतं ते. कारण ज्या प्रकारे यांनी सूचना दिलेल्या आहे त्यानुसार जे काही डाव्या हाताचा अंगठाचा ठसा वगैरे जो आहे तो सर्व तुम्हाला या ठिकाणी IBPSच मागते. त्यानंतर यांनी लेखी डिक्लेरेशन मागितलेलं आहे. डिक्लेरेशनसुद्धा जो आहे तो IBPSच घेते. 5 पर्याय या ठिकाणी असतील मित्रांनो तुम्हाला पर्यायामध्ये.
ओके, तर हे कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की कळवा मित्रांनो. जे उमेदवार मराठी व इंग्रजी शॉर्ट हँड उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांसाठी एक प्रकारची ही एक पर्वणीच आहे. जाहिरात म्हणजे एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो. याचा पुरेपूर तुम्ही फायदा घ्यावा. मराठी 80वर 28 जागा, तर 100वर 29 जागा आहेत आणि 120वर 3 जागा आहेत मित्रांनो. या व्यतिरिक्त वरिष्ठ लिपिक आणि पर्यवेक्षक या पदाचे सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. स्टेनोग्राफर भरतीविषयी महाराष्ट्रातलं एकमेव लेटेस्ट अपडेट देणारं आणि अचूक माहिती देणारं एकमेव चॅनल ते म्हणजे प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर. अद्याप जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया मित्रांनो स्टेनोग्राफरच्या भरतीसाठी इथून पुढच्या अपडेटसाठी तुम्ही माझं चॅनल त्वरित यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्याला तुम्ही जॉईन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता मित्रांनो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, बरेच विद्यार्थी मॅसेज आणि फोन करून विचारत आहेत की सर मंत्रालयाचा निकाल कधी लागेल. तर मित्रांनो या महिन्यामध्ये मंत्रालयाचा निकाल लागेल अशी 100% खात्री आहे. तरी बघूया काय होते ते पुढे, कारण नेमकं निकाल कधी लागेल ते मी पण तुम्हाला स्पष्ट सांगू शकत नाही मायबाप हो, कारण मी काय देव नाही की अमुक तारखेला लागायला. परंतु ज्या विद्यार्थ्यांना 60+ स्कोर आहे, 55+ स्कोर आहे, त्यांनी डिक्टेशन व्यवस्थित चांगली तयारी तुमची ठेवा. पुनश्च एकदा मित्रांनो सर्वांना विनंती करू इच्छितो की जे स्टेनोग्राफर उमेदवार आहेत कृषी विभागाच्या आणि इतर सरळ सेवा भरतीच्या महाराष्ट्रातल्या स्टेनोग्राफर आणि कुठल्याही सरळ सेवा भरतीसाठी जर अद्याप माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या. तर या संदर्भातला अधिकृत आढावा जो आहे, कोणते टॉपिक सब टॉपिक करायची या संदर्भातला एक व्हिडिओ लवकरच मी आपल्या चॅनलला टाकेल मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद, थँक्यू. पुनश्च एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.